निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी शरद पवार यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली। यावेळी आपण शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहोत असं त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी खास बातचीत केली आमची सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसेनं। मिस्टर अँड मिसेस राणा आज शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। ह्या तुमच्या उमेदवारी अचानक जाहीर झाल्यामुळे अनेक अमरावतीतले राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते जे असतील किंवा जुने जी लोक होते ज्यांना अपेक्षित होतं की त्यांना तिकीट मिळू शकेल त्यांना कुठेतरी नाराजी असेल तर प्रचारावर तुमच्या प्रचार कार्यावर त्याचा काही परिणाम दिसून येईल? जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल म्हणायचं असं की ते खूप आमचे वडील सारखे आहे। ज्यांनी पण पक्षासाठी काम केलं आहे ते सगळे आमचे मित्रच आहे, परिवाराचेच आहे। कोणतेही असो, आमचा आता आपला पक्ष झाला आहे। फक्त जे आधी होते त्यांचा एकट्याचा पक्ष नव्हता, पूर्ण अमरावतीमध्ये जेवढे छोटे छोटे कार्यकर्ते आमचे आहे ज्यांनी काम केलंय सगळ्यांचेच पक्ष आहे आणि सगळे आमचा साथ देतील। आमचा नाही पण पवार साहेबांचा आधार रिस्पेक्ट ठेवून ते त्यांचा साथ देतील, तेवढंच म्हणणं आहे माझं त्यांच्यासाठी। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की तुम्हाला नुकतेच उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु तुमच्या जात प्रमाणपत्रावरून आता वादंग निर्माण होतो आहे। या वादाला तुम्ही कसं तोंड देणार? काय आहे एकूण तथ्य यात? तोंड द्यायची गरजच नाहीये, कारण की आता कोर्टामध्ये आहे, ते कोर्टांचे जे पण रिझल्ट लागलं ते आम्हाला मान्यच आहे। प्रणाली कापसे कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई। पुढे बघूया, भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची आज बिहारमध्ये सभा आहे। बिहारमधल्या मुझफ्फरपूर